नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की TETमध्ये किती मार्क्सना पासिंग ग्राह्य धरलं जाणार आहे। तर बघा, आता जी अंतरिम सूची जाहीर करण्यात आली होती त्यामध्ये आपण स्कोर तर तुमचा तपासला असेलच। त्यामध्ये पेपर 1 साठी काही इश्यू नाही, तर 150 पैकी 60% म्हणजे 90 गुण पासिंगला आहेत जनरलसाठी आणि कॅटेगरीसाठी 82.50 गुण काय आहेत कॅटेगरीसाठी आहेत। तर पहा, आता जो बदल झालेला आहे तो कशात आहे, तर जो मॅथ्स सायन्स पेपर आहे, मॅथ्स सायन्स पेपर 2 6वी ते 8वी साठी यामध्ये 2 प्रश्न रद्द करण्यात आलेले आहेत। त्यामुळे मेरिट लागणार आहे 148 पैकी 60%। तर हे काढायचे कसे, जनरलसाठी आहेत तर 148 चे 60% म्हणजे 60/100। ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा आणि 2 घर सोडून पॉईंट दिला तर तुम्हाला तुमचा स्कोर काय किती पाहिजे ते कळेल। तर तुम्हाला मॅथ्स सायन्स पेपर 2 मध्ये पेपर 2 ज्यांचं मॅथ्स सायन्स आहे त्यांना 88.80 गुण जर पडले तर त्यांना पास धरलं जाणार आहे। आणि कॅटेगरीसाठी किती, तर 148 चे 55% म्हणजे किती 81.40 इतके गुण हवे आहेत। बाकी जो पेपर 1 आहे, पेपर 1 आणि पेपर 2 सामाजिक शास्त्र ज्यांचा आहे त्यांना ॲज इट इज म्हणजे कसं, तर 150 पैकी 60% गुण कुणाला, जनरलसाठी आणि कॅटेगरीमध्ये 55% गुण आहेत। तर अशा प्रकारे पहा, फक्त बदल झालेला आहे तो ज्यांचं मॅथ्स म्हणजे गणित आणि विज्ञान आहे पेपर 2 साठी त्यांचं काय आहे की 148 पैकी तुम्हाला 60% गुण मिळवावे लागणार आहेत जनरलसाठी आणि कॅटेगरीसाठी 55%। येत्या 2 दिवसात अंतरिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। तर पहा, 10 तारखेपर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या, त्यानंतर निकाल जाहीर केला जाणार होता। तर आपल्याला निकाल पाहायला आता मिळेलच 2 दिवसात। तर आपण ह्या 148 चे 60% किंवा 55% कसे काढायचे ते पण मी तुम्हाला इथं समजावून सांगितले आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।